नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आमचा परतीचा प्रवास आहे मुंबईच्या दिशेने आणि आता सकाळचे वाजलेत 9:30. ॲक्च्युली आम्ही 9ला 5 मिनटं असताना आमच्या शिपोळ्या गावातून निघालेलो आणि आम्हाला ही 9ची जेटी नाही मिळाली. त्याच्यामुळे आम्ही आता इथून व्हिडिओ चालू करतो आणि घरूनच चालू करणार होतो, पण सीन असं झाला की थोडा लेट झाला आणि फटाफट निघायचं होतं. पण तरी पण जेटी आम्हाला नाही मिळाली कारण की 5 मिनटं फक्त बाकी होते आणि रोड छोटं होता, मध्ये गुरं वगैरे बसलेलीत, त्यांना उठवायला आणि मग आम्हाला लेट झाला. तर आता 10ची जेटी आहे म्हणजे आम्हाला 1 तास लेट झाला ऑलमोस्ट. आणि इथून आम्ही जाणार आहोत पहिला आदगावला, जो आहे दिव्यागर, आणि तिकडून मग रोहा, त्याच्या आधी कुठला मुरुड, जंजिरा मुरुड, असं सगळं करत करत आज आम्ही मुंबईला जाणार आहोत. तर हा प्रवासाचा व्हिडिओ आहे आमचा आपल्या कोस्टल मार्गे. तर व्हिडिओ नक्की बघा. खूप लोक आम्हाला विचारतात कमेंट्समध्ये की तुम्ही श्रीवर्धन मार्गे जाता आणि तुम्ही राहता मंडणगड म्हणजे रत्नागिरीमध्ये, तर ह्या साईडने प्रवास कसा करता. तर ॲक्च्युली हा जो प्रवास आहे ना आमचा, आम्ही ह्या मार्गे का येण्याचं कारण म्हणजे हा रोड खूप चांगला आहे. माणगावरून आमचा जो गाव आहे ना ऑलमोस्ट 2 तास लागतो, कारण की पण रोड खूप खराब आहे. आणि ह्या साईडने माणगाव ते ही जेटी आहे ना, म्हणजे बागमांडला फेरीबोट, बागमांडला वेसवी, तर तिकडे आम्ही ऑलमोस्ट आरामात जरी आलो तर 1.5 तासामध्ये पोहोचतो. आणि इकडून जेटीने फक्त 10 मिनटं लागतात आमच्या घरी जायला. त्याच्यामुळे मी हा रोड प्रेफर करतो. आणि हा जो रोड आहे ना, डबल लेनचा रोड आहे. आणि आमचा जो मंडणगडपासून म्हणजे ऑलमोस्ट माणगावरून आतमध्ये शिरल्यानंतर गोरेगाववरून तो रोड सिंगल आहे. त्याच्यामुळे थोडा कंटाळा येतो. आणि आता पावसाचे दिवस आहेत तर पूर्ण रोडच्या साईडला झाडे असतात, थोडं टर्निंगला थोडा इश्यू होतो, म्हणून आम्ही हा रोड जास्त प्रेफर करतो. आणि खूप लोक इकडून आपला हरणे मुरुड दापोली साईडला पण ह्या साईडने खूप लोक येतात, कारण की ह्या साईडने जर आले ना तर आपल्याला दिव्यागरचा सुवर्ण गणपती बघायला मिळतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला तो तिकडे दिसेल, माझ्या मागे डोंगर आहे, तिकडे हरिहरेश्वर आहे. ते 2 आपण देवदर्शन करत मग ह्या मार्गे आपण केळशी, नंतर मग मुरुड म्हणजे हा दापोली मुरुड आहे, तो हरणे, 5 पंढरी सगळं करत आपण मग दापोलीला जाऊ शकता. तर तुम्ही पण जर ह्या साईडला येत असेल तर हा रोड नक्की प्रेफर करू शकता. पण आज आम्ही म्हसल्यावरून नाही जाणार आहोत, कारण की आम्हाला जायचं आहे रोह्याला. तर आम्ही दिव्यागर नंतर मग तिकडची जेटी आहे जी आगरदांडा मुरुड जेटी आहे, त्या जेटीने आम्ही जाणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. थोडा आम्हाला उशीर झाला आहे आमच्याचमुळे, आम्ही घरून लेट निघालो, पण ठीक आहे, आरामात जाऊ आम्ही. तर ह्या वेळेला आम्ही थोडे 3-4 दिवस गावी होतो. गुरुवारी आम्ही आलेलो आणि काल आम्ही व्हिडिओ वगैरे शूट नाही केला. काल थोडा आम्ही घरीच आराम केला. मला थोडा 1 दिवस रेस्ट करूया, कारण की खूप प्रवास चालू असतो आमचा, संडेला वगैरे कुठे ना कुठे आम्ही जात असतो. तर कालचा दिवस आम्ही मस्त रेस्ट केला आणि आज पुन्हा निघालो आहे मुंबईला. आणि उद्यापासून आपली रोजची जर्नी चालू होईल ऑफिसची. तर बाकी तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आमचे, खूप धमाल येईल. आणि खूप लोक पण कमेंट करतात की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये आता खूप मिस करताय, किंवा हां म्हणजे आम्ही बनवत नाहीत, कारण थोडा टाईमचा इश्यू असतो जॉबचा, किंवा लोड प्रेशर थोडंसं जास्त असल्यामुळे आम्ही संध्याकाळी मग येऊन व्हिडिओ बनवायला टाळतो, कारण की आम्हाला यायलाच थोडं लेट होतो. त्याच्यात मग जेवण वगैरे आहे, म्हणून आम्ही थोडे दिवस नाही बनवलं शॉर्ट व्हिडिओ, पण आता नक्की पुढे येतील. तर चला प्रवास चालू करूया. बघा, ही वेसवीची फेरीबोट आहे. इकडे आपली एकच गाडी लागली फक्त, बाकी कोणती गाडी नाही आहे. आणि सावित्री नदी आता ॲक्च्युली पाणी भरलं आहे, बघा खूप एवढं पाणी भरलं आहे. आणि आपला पूल आपला रायनोला इकडे पार्क केले. आणि बघा इकडे 4 गाड्या लागल्यात आणि अजून बरोबर टाईममध्ये गाड्या येतात. तर 10ला 5 मिनटं आहेत आणि एवढ्या गाड्या आल्यात. आणि जेटीवरती मच्छी आहे विकायला, बघा बिलीज आहेत. कसं वाटा आहे तो? 100चा एवढा वाटा, 100चा वाटाला. आणि दोन्ही साईडला मस्त बिलीज आहेत ताजे. हे आपल्याच खाडीतले आहेत ना? आपल्याच खाडीतले. ते आपल्या सावित्री नदीतले बिलीज आहेत, मस्त फ्रेश. कधी आला तर जेटीमध्ये घ्या नक्की बिलीज.
रोज असते का मच्छी इथे? हो, येतं आलंय तर येतं ना. ते पाऊस आहे ना कोलंबी काळी काय म्हणतात. अच्छा नाही आता गं? मला तर सांगा काय कुठला मावरा आहे, किती गिराम आहे काय? काय गिराम बघ. आणि आता बोटी तर जास्त बाहेर जात नाही ऐकलं मी. नाही जात जास्त. कारण की थोडा पाऊस पण आहे आणि मच्छी पण मिळत नाही, त्याच्यामुळे मग ते जर बोटी बाहेर गेला तर तो सगळा खर्च जो डिझेलमध्ये जातो, त्याच्यामुळे मग काय फायदा मिळत नाही. तरी बघा रानभेंड जी फुलं आहेत तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितले असेल, तर मी गणपती बाप्पासाठी घेतले आणि एक स्नेलसाठी, कारण स्नेलला फुल खूप आवडला होता. मस्त येतो ना एकदम, आतमध्ये फुल बघा कसं आहे तो, हे बघा भारी वाटतं एकदम फुल. आणि केवढे मोठी मोठी फुलं आहेत त्याची, एक कळी पण आली आणि एक कळी पण आले स्नेलला. तर जाऊया आपण आता बागमंडल्यामार्गे चाललो आहे. तू काय गंमत केलीस ती सांग. काय गंमत केली स्नेल सांगेल. ह्याने माझ्या पप्पांचे चप्पल जोडून आणली. मी घाईमध्ये आलो आणि मला माहिती नाही की पप्पांच्या चप्पल घालून आलोय मी, आणि आता बिना चप्पल नाही चाललोय मी. चांगले दे. उशिरा उठला हा, उशीर केला ह्याने. माझी सगळी तयारी झालेली, ह्याचं आवरलं नव्हतं आणि मग टाइम मोजत होता. 13 मिनिटात 12 मिनिटात निघाला. आणि 5 मिनिट असताना निघालेलो आम्ही. काही करत करत हा निघाला. त्या घाईघाईत ह्यानी माझ्या पप्पांची चप्पल घालून आला. आधीच त्यांच्याकडे 2च चप्पल आहे, त्यातली पण एक ती खराब झाली आहे. एक परत पाठवली आता मी जेटीवरून. हां, तर मी याला सांगितलं तू काढ, आपण तुला नवीन घेऊ आणि माझ्या पप्पांचं चप्पल परत पाठव. आता पाठवले तुम्ही चप्पल परत. आम्ही ते कोण भेटलेले आम्हाला, त्यांच्याकडे परत पाठवलेत. आणि ह्याच्या चप्पलची पण गंमत सांगते. ह्याला माझं कधीच ऐकायचं नसतं. ह्याची जी चप्पल आहे ना, किटो होती ती खूप म्हणजे आता ती ऑलमोस्ट घालण्याच्या लायकीची नाही उरलेली. 3 वर्ष झाले तिला. 2 वर्ष झाले ना. 1 वर्ष झालं असेल तिला. आणि अक्षय वस्तू वापरतो ते एवढा छान वापरतो ना की त्या खूप टिकतात. पहिले तर पोलीस आले बघ. त्यामुळे मी त्याला ऑलमोस्ट गेले म्हणजे पावसाळा सुरू झाल्यापासून सांगत होते की अक्षय नवीन चप्पल घे, अक्षय नवीन चप्पल घे. पण अक्षयला माझं ऐकायचं नसतं कधीच. चांगली आहे, हा पावसाळा निघून जाईल, नाही तर दुसरी आवडत नाही आहे, असं करत करत त्यांनी अजूनपर्यंत घेतली नव्हती. आणि आता तो गावाला आला आणि रोज पप्पांची चप्पल घालायचा रोज. मी म्हटलं ही चप्पल का घालतोस, तर मला सांगतो नाही माझी चप्पल तुटली आहे ना. मी घाबरून मला सांगितलं नाही आधी, तर त्याची चप्पल तुटली आहे. तुटली मी विचारल्यावर मला सांगतो की माझी चप्पल तुटली आहे म्हणून मी पप्पांची चप्पल घालतोय. आणि आज घाईघाईत त्याला सवय झालेली 3-4 दिवस म्हणून तो पप्पांची चप्पल घालून आला. आता परत पाठवले. पण मी आता जाताना म्हसलेला की कुठेतरी दुकान मिळेल चप्पल, तिकडे चप्पल घेऊ आम्ही आणि मग पुढे जाऊ. कसं वाटतंय तुला असं बायकोचं नाही ऐकून? बिना चपलाने गाडी चालवायला भेटली मला आता. आज पावसासारखं वातावरण आहे पण गावाला बघ. काल पाऊस नव्हता, काल पूर्ण दिवस ऊन होता. आज पावसासारखं वाटतंय ना. ते तुला रडायला येतं म्हणून ते लोक पण रडतात. बायको रडली म्हणून. बायको रडली. बघ इकडे किती फुलं आहेत बघ. ती भरपूर इकडे समोरून दाखवूय बघ. खूप आहेत ती. मला वाटतं सीझनलाच येतात, पण मी गेल्या वर्षी नाही बघितली गावात. रानमेंढ. हातगावचा समुद्र किनारा बघा. इकडे ॲक्च्युली आता गर्दी कमी किंवा सुट्टी नाही आहे कोणाला जास्त, त्याच्यामुळे आता इकडे पण ह्या साईडला टुरिस्ट खूप येतात समुद्र किनारा बघायला. कातळ आहे पुन्हा काळा काळा आणि मागे पुळण होती. आणि मध्ये आम्हाला येताना पाऊस भेटला. आता आम्ही जस्ट CNG पण भरलं आहे दिव्यागरला. आणि आता चाललो आहे मी हातगावमध्ये, जो आहे आमच्या दुर्वांकूरचा गाव. पाऊस कमी झाला त्याच्यामुळे बघा आता समुद्र एवढा खवळलेला नाही आहे. तर लास्ट टाइम आम्ही पावसामध्ये आलो ना तेव्हा समुद्र केवढा ना इथपर्यंत लाटा होता वरती भरतीच्या. मस्त आहे समुद्र किनारा. तिकडे बघा एकदम समुद्रामध्ये एक बोट फिशिंग करते आतमध्ये. आता मोबाईलमध्ये दिसेल की नाही माहिती पण खूप आतमध्ये आहे ती.
दिसते आधी बघा दिसते किती आतमध्ये आहे ती. ऍक्च्युली असं दिसायला आपल्याला जवळ वाटत असेल पण ते खूप आतमध्ये आहे. आणि अंकिता कसली भाजी काढतेस? लाल माठ. मस्त. इकडे काय फुलं पण आहेत. इथं केळी आहे आणि इकडे माड पण आहे या साईडला. आणि 2 विहीर आहेत काय? अच्छा हा ही विहीर आहे आणि इकडे गोबर गॅस आहे. आता बंद आहे. पहिला याचा खूप वापर व्हायचा. आणि दुर्वांग कुठे गेलाय? दुर्वांग कुठे गेलाय? बोरलीला गेलाय भावाजी. आणि तो आता येतील 5-10 मिनिटात. मस्त भाजी बघा. आणि हा बघ हा काय बोलतो माहिती आहे का? हा शेंगासारखं आपण भाजीमध्ये टाकायचं. शेंगामध्ये मस्त शेंगाची शेंग लागते ना. हा आम्ही दोघीच खातो पूर्वानात किंवा आता आम्ही काढू खायत नाही. शेंगासारखं लागतं एकदम. हो छान लागतं. तुकडे कर. आम्ही वाटाणे डाळी अशी साल्याकडून बघतो हे शेंगा टाकायचा. शेंगा सोलतो तशी. हा साला काढून वगैरे घातलं चालतं. हो वरणात वाटाण्याच्या भाजीत आणि मुगाच्या आमटीत मसाला अगं लिंब नाही पडली. एकच दिसला मला. बघते आहेत का. साला काढायची वरची आणि डाळीमध्ये टाकायचा. वाटाण्याची उसळ करतो ना त्यात तेल बघ आमची कसं. लिंब आहेत का बघून. 2 गाई आहेत बघा मस्त. पार्टी बदलते. इकडे बघ. शिपोळला येतोस ना तू? हो की नाही? मुंबईला येतोस ना? मुंबईला नाही दुबईला जाणार. मोठे पप्पांकडे जाणार आहे दुबईला जाणार आहे. मुंबईला येशील ना? मुंबईला हा चिपळूणला जाणार आहेस तू? इकडे बघ. चिपळूणला जाणार आहेस का नाही? जायचं ना शिपडला. तुला घ्यायला आलोय मी भूम घेऊन. मोठ्या नाही मामानी. बघ. बाय 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 ब्लँकीज दे मामाला. एवढी रागात कशाला? चला घे. चला भाऊजी चला बाबा. हो चला तिकडे गेल्यावर बाय बाय. बाय बाय. बाय. आमदार आम्ही आमदार. आता आम्ही पोहोचलोय आर्या दीदीकडे. का? आणि आर्या दी लपते. बर्थडे कोणाचा होता? तुला मी दाखव गिफ्ट काय आणलं मामीनी. कलरिंग. आता एक पेंटिंग करणार आहे. हे सगळं तुला खाऊ कलर रुमाल. हा तेच दाखवते बघ. हे कसं असेल आपल्या याचं? कुमारिका बोललं ना. कुमारिका कसं? आमची कुमारिका इकडे होती गावाला. एक आधी कुमारिका इकडे होती ना. तिला आणलंय. आणि हे पण आवडलं का तुला? आणि हा रुमाल आहे. छान आहे बघ. दाखवते. हा रे दीदी तुला आवडला काय? कलर आणि ब्रश मस्त. तो घालून दाखव. असं पण जाईल. हो हो. आवडलं का? आणि ते पण आहे तो सेट आहे एक दुसरा आतमध्ये याच्यात ना. पिशवी आहे. कलर आहे. ब्रश आहे. हा चिताने दिलाय तुला. हा चितन दिलाय तुला. ह्याच्यात होता ना तो. हा तो चिताने दिलाय. अरे मस्त वाटतंय. ह्याच्यात पण आहे दुसरा हेअरबँड. मी तुला हॅपी बर्थडे करते. बिलेट हॅपी बर्थडे. पार्टी सांग. तू आलाच नाही ना बर्थडेला. हा पण चिताने दिलाय. आणि हा मुंबईला ते असं होतं तसं. दाखव.
जड आहे जड आहे. आवडलं होतं कलर आता कधी करून दाखवणार कलर मला हा भिंतीला वापरायचा ना. आता हे सगळं पण केलंय ना त्याला कलर काय. हा आता तू काढ डिझाईन त्याला कलर करून टाक ठीक आहे काय पाहिजे हा. हो तू ठेवला ना. तोडलं तिथे तिथेच लावले बरं. हो मस्त. तर आता मुंबईला जा आमच्यासोबत हा आता चल सुट्टी आहे ना दिवाळीची तुला किचन सेट किचन सेट. जेवायला बसलोय आता आणि इकडे आहे ते पण बसले झोपून जेवते आणि मला खेकडी खायची होती 3 दिवस आम्हाला खेकडी काय मिळाली नाही गावी कारण की वादळ सांगितलंय हो, खेकडी बिकडी मच्छी वगैरे जात नाही मस्त खेकडी आहे भरलेली खेकडं नाही आहे ह्याच्यामध्ये पीठ भरलंय मी. या जेवायला चिकन मस्त बेसन. बघ, सुका खाऊ चिकन कसं लागतं ते. आणि खेकडी टेस्ट करून कशी लागते. हा सगळं हा, बस आता खाली आलं जाऊ. काय भरलं याच्यामध्ये हा, हे बघ. बेसन भर. बेसन मग भाऊजी इकडे जा. अरे ते बोल जेवायला या बोल जेवायला या आणि अरे पण युट्यूब चॅनल आहे हो ते व्हिडिओ बनवते मस्त मस्त ना तर या सगळ्यांनी जेवायला खिचडी खायला अरे, आता वाटी पाहिजे कशी मसाले करायला? इकडे भाऊजी आहेत मला घ्या. दीदी आणि आरईचा बर्थडेचं सेलिब्रेशनचं आहे डेकोरेशन केलंय फुगे वाट लावून टाकले फुग्यांची डिझाईन काढला नाही त्याच्यात आर्या ओवी दीदी आणि अंशू आर्या तिचा मी नाही 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 हाच आहे मामाचा. ती ब्लाय ती आर्या आहे दाढी काढलीस तू हा बघा नको ह्याच्यातलंच खाते आधी. जेवायला सगळ्यांनी थांबा आधी हा नाही खाणार एवढा. तर रोह्यातून निघालो आता आणि आर्या ती पण आमच्यासोबत येते ना येस मुंबईला. तर मुंबईला नाही आर्या अरे दी दीदी कुठे चालली आर्या तू कुठे चालली तू नाही कोपऱ्यावर कोपऱ्यावर नाही याला मुंबईला नेतो आम्ही. तू माझ्यासोबत येतेस ना कुठे असं मम्मी कसं? उद्या सुट्टी नाही दिवाळीला येईल तिकडे दिवाळीला येईल दिवाळी कधी आहे पण आता दिवाळी झाली ह्या वर्षीची नाही आणि या रोहा शहर रोह्याला मध्ये मग काय असतं मस्त एकदम पहिलं ना साईडला स्ट्रीट लाईट पण लावले तिकडे रात्रीचं चांगलं दिसतं चांगलं दिसतं ना आत्ता लावले स्ट्रीट बघ लाईट बघ तू फ्रेंड होत. ए कालू 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 गेला कालूला बघून मामा आणि आर्या दोघांची पण टरकते. डरपोक आहेस काय तू तू डरपोक आहेस. मी तर घाबरतच नाही कुत्र्या तुला काय मार तूच घाबरतेस तो बघ कालू पुढे गेला रोहा मार्केट आहे राईट साईडला काहीतरी भाजी मार्केट वगैरे आहे मच्छी मार्केट हा इकडे आपण आलो ना वगैरे हा आर्याच्या बड्डेला आणि पुढे रोहा बस स्टँड मस्त लागला स्ट्रीट लाईट्स. स्ट्रीट लाईट भारी वाटते तर लास्ट टाइम आलं तर नव्हते आता खूप चांगलं काम केलं आहे रोह्यामध्ये ही रोह्याची नदी जिथे पावसामुळे खूप पूर पण येतो हा बाजूला बघा राईट साईडला येतो जुना ब्रिज आहे आणि हा नवीन ब्रिज त्या नवीन जो ब्रिज आहे त्याच्यावर तिथपर्यंत पाणी येतं म्हणजे एवढं पाणी येतं इकडे तिकडे पोरं पोहतात नदीमध्ये वडखळला पोचलो आणि सूर्य तिकडे बघा मस्त पावसाचे ढग आहेत आणि त्याच्यामधून सूर्याची किरणं येतात किती भारी वाटते खूप सुंदर नजारा आहे आणि वडखळची फॅक्टरी आहे ती जिंदाल ती भारी वाटते कॅमेरामध्ये रिअलमध्ये बघायला अजून भारी वाटते ना असं वाटतं तिकडे पाऊस पडतोय तिकडे तर पाऊसच पडतो असं वाटतंय बघून तरी काय माहिती वडखळला पोचलोय आम्ही इथून ऑलमोस्ट 1.5 तास लागतो जायला आपल्याला पण आपल्याला आधी जायचं आहे अंबरनाथ बदलापूरला तिकडून मग घरी आता बघूया किती वाजतील पण बरं आहे की निघाल्यापासून पाऊस नाही मिळाला आहे आणि ट्रॅफिक पण नाही मिळालं आहे फक्त आम्ही आमचे स्टॉप घेत आलो आहे बहिणीकडे जात आलो आहे त्याच्यामुळे आम्हाला आता वाजले संध्याकाळचे 5:30
रोड पण बऱ्यापैकी आहे, जिथे खराब आहे तिथे तुम्ही एकदम 10-15 स्पीडने येऊ शकाल, एवढा खराब आहे. बाकी रोड एकदम चकाचक आहे. गाडी बंद पडली. खूप मस्त होती ट्रिप आमची 4 दिवसाची गावची. जसं लांब लांब चालू आहे मुंबईला, तसं गावची आठवण पण येते. परत कधी काय माहिती गावाला आता 20 दिवसात येणार लगेच गावाला तरी 20 दिवसामध्ये येणार आहे. जायचं आपल्या परत 20 दिवसात. मला काय ठीक आहे, नको जाऊया दिवाळीला जाऊया. गावाची आठवण कमी झाली. नको जाऊया ना. जाऊया 2 दिवस जाऊन येऊ. नको नको जाऊन येऊ 2 दिवस फक्त, जास्त नाही. नको जाऊया, राहू दे. वडकळ हे अलिबागवरनं सगळे आले, त्यांची ट्रॅफिक आहे. कारण की 2 दिवस सुट्टी होती, सॅटर्डे संडे, तर खूप लोक मुंबई आणि पुण्यावरनं अलिबागला फिरायला येतात. आता पाऊस पण गेला, याच्यामुळे जास्त जात असेल पब्लिक फिरायला. पाऊस कमी झाला म्हणजे तसं बघायला गेलं तर. आम्ही पण गेलो थोडं फिरायला गावी. तर म्हणजे रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो आहे आता ऐरोलीला. ॲक्च्युली आम्ही बदलापूरला जाण्याचं कारण असं होतं की आम्ही झालो आहे कोण स्नेहल, पण मावशी आणि काका. हां, स्नेहल मावशी झाले आणि मी काका झालो. म्हणजे ती स्नेहलची मामे बहीण आहे, तिला मुलगा आला आहे, तर त्यासाठी आम्ही त्याला बघायला गेलेलो. तर तिकडून येईपर्यंत मला 12 वाजले. आणि आजचा प्रवास आमचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मस्त 2 बहिणींच्या गावी गेलो, त्यांना भेटून मग मुंबईला आलो. खूप धमाल आला, कारण की असा एक खूप कमी वेळ मिळतो, सुट्टी पण खूप कमी असते. त्याच्यामुळे मी कधी पण ट्रिप करताना जाताना डायरेक्ट गावाला जातो आणि येताना मग बहिणींना भेटत येतो. तर तुम्हाला हा ट्रिपचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट. बाय बाय.